भेटाया गुरुदत्त तुम्हाला भेटाया जीव तळमळतो किती सांगूया जीव तळमळतो किती सांगूया गुरुदत्त तुम्हाला भेटाया गुरुदत्त तुम्हाला भेटाया जीव तळमळतो किती सांगूया जीव तळमळतो किती सांगूया गुरुदत्त तुम्हाला भेटाया गुरुदत्त तुम्हाला भेटाया जीव तळमळतो किती सांगूया जीव तळमळतो किती सांगूया गुरुदत्त तुम्हाला भेटाया गुरुदत्त तुम्हाला भेटाया जीव तळमळतो किती सांगूया जीव तळमळतो किती सांगूया जीव तळमळतो किती सांगूया भवसिंधू मधोनी ताराया नसे दुसरा कोणी जगतिया 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 काही सुचेना गुरुराया मला काही सुचेना गुरुराया मला जीव तळमळतो किती सांगूया जीव तळमळतो किती सांगूया असा हा राजा सहस्रारुण ज्यावेळेस जमदग्नीच्या त्या झोपडीजवळ येतोय, झोपडीजवळ विनतकंदर होऊन राजा त्या जमदग्नीला प्रणाम करतोय. गुरुमाता असलेली रेणुका त्यांनाही प्रणाम करतोय. प्रणाम केल्यानंतर गुरुवर्य अर्थातच जमदग्नी जे आहेत ते राजांचं स्वागत करतायत. आपल्या त्या झोपडीमध्ये असलेली तुटकी अशी बाज, त्याच्यावर फाटकी असलेली वांगळ ती राजाला बसण्यासाठी देत आहेत. राजा घडलेलं आश्चर्य त्यांना सांगतोय की गुरुवर्य, माझे 2 सैन्य आपल्याकडे आले होते. मला तहान लागलेली होती म्हणून त्यांनी आपल्याला पाणी मागितलेलं आहे. त्यावेळेस आपल्या त्या गुरुमातेने कानातलं मळ काढून एक कळशी बनवून त्याच्यामध्ये पाणी दिलेलं आहे. ह्या नादान असलेल्या माझ्या सैन्यांना ती चेष्टा वाटली आहे. रस्त्याने चलत असताना पाय अडखळले, हातातून ती कळशी पडते, मळाची कळशी खाली पडते आणि त्यातून नदी बनते. हे आश्चर्य माझ्या लक्षात आलं नाही. प्रभूवर, हे काय आश्चर्य आहे? जमदग्नी स्मित हास्य करतायत, राजांना बसवतायत. राजे, आपल्या सैन्यांनी आम्हाला पाणी मागितलं होतं, आम्ही ते दिलेलं आहे. आलेल्या अतिथींची सेवा करणे हे आमचं परम कर्तव्य आहे. अतिथी देवो भव, अतिथी देव आहेत आमच्यासाठी. अशा हा राजाचं आणि त्या जमदग्नींचा वार्तालाप होतोय. आतमधून रेणुका हाक मारते, जमदग्नीनं झोपडीमध्ये बोलवते आणि बोलून त्यांना सांगते की एवढे मोठे राजे, चक्रवर्ती राजे आज आपल्या झोपडीमध्ये आलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही त्यांना जेवणाचं विचारा. त्यावेळी जमदग्नी सांगतायत, हे जमदग्नी सांगतायत त्यांना, हे नारी, हे राजे लोक, हे क्षत्रिय लोक चांगले नाहीत. मनामध्ये यांच्या मद भरलेला आहे. हे अहंकाराने ग्रसित आहे. हे पाणी मागत होते, आपण यांना पाणी द्यावं आणि रवाना करावं. परंतु ह्या ठिकाणी स्त्री हृदय आहे. रेणुकेचं जागृत झालेलं तर स्त्री हृदय आहे.
राजांना पुन्हा जेवणासाठी विचारतायत. पत्नींची इच्छा म्हणून जमदग्नी बाहेर येत आहेत आणि येऊन राजाला विनंती करतायत, राजे हो, आम्हाला असं कळालेलं आहे की आपण भुकेने सुद्धा व्याकुल आहात. आपली जर इच्छा असेल तर आपण या ठिकाणी भोजन करू शकता. भुकेने व्याकुल असलेल्या राजाला त्या ठिकाणी ज्यावेळेस हे जमदग्नी विचारतायत, राजेने माननीयच होकार दिलेला आहे. आणि काय सांगावं आश्चर्य, त्या दरवाजासमोर बांधलेली पांढरी शुभ्र असलेली गाय, त्या गायीजवळ जमदग्नी जात आहेत आणि भुकेने व्याकुल असलेला राजा, त्याचं सैन्य, त्याचा परिवार जमदग्नी त्या गायीसमोर जात आहेत, त्यांना हात जोडतायत, विनंती करतायत आणि राजांना सांगतायत, राजे आपण जी नदी वाहते त्या नदीवर सगळ्याच परिवाराने जावं, हातपाय धुवावेत, परत यावं, म्हणजे तोपर्यंत आम्ही जेवणाची व्यवस्था करू. राजाही आज अहंकाराने आणि हट्टाने पेटलेला आहे. एक चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे. आज त्याला दुसरा चमत्कार पाहायचा आहे की एवढे माझ्यासोबत सैन्य आहे, एवढा माझा परिवार आहे, पाहूया एवढीच्या झोपड्यामध्ये किंवा एवढ्या ह्या घनदाट असलेल्या अरण्यामध्ये इतक्या माझ्या सैन्यासोबत माझ्या परिवाराची व्यवस्था हे ऋषीवर करतातच कसे. पाहूया यांचा चमत्कार. असा हा दुराग्रह धरून, अट्टहास धरून ज्यावेळेस राजा हातपाय धुण्यासाठी जातोय, नदीवर गेलाय, हातपाय धुतलेले आहेत, त्या काळामध्ये मात्र जमदग्नी त्या गायीसमोर येत आहेत, हात जोडतायत आणि हात जोडून त्यांना विनंती करतायत की आज अतिथी आलेले आहेत, या सगळ्यांची जेवायची व्यवस्था करायची आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि काय आश्चर्य, राजा आपल्या परिवारासोबत हातपाय धुवून त्या नदीहून परत काय येतोय, तोपर्यंत मोठमोठाले ढेरे, मोठमोठे पातिले, सगळेच पंचपक्वानांनी भरून तयार आहेत. आसपासचा परिसर त्या पदार्थाच्या, त्या पक्वान्नाच्या सुवासाने दरवळतोय. राजाला मोठं आश्चर्य झालेलं आहे की एवढ्या झटपट नदीवर हातपाय धुवून येईपर्यंत ह्या ऋषीवरांनी एवढं मोठं सगळ्यांना जीवन कसं बनवलेलं आहे. राजा येत आहेत, ऋषीवर त्यांना प्रणाम करतायत, सगळ्यांना पंक्तीमध्ये जेवायला बसायला सांगतायत. आश्चर्याने राजा पाहतोय की जे पदार्थ त्याच्या त्या राजवैभवामध्ये किंवा राजवाड्यामध्ये नाहीत, इतके चवदार आणि सुंदर पदार्थ, इतके खमंग असलेले पदार्थ त्या झोपडीमध्ये त्या राजाला खायला भेटलेले आहेत. आश्चर्यचकित झालेला आहे, नवल करायला लागलेला तो राजा जमदग्नींना विचारतोय, ऋषीवर, मी एक चक्रवर्ती राजा आहे, माझ्या राजवाड्यामध्ये, माझ्या राजवैभवामध्ये सगळ्या पदार्थाची बाहुल्यता आहे, बहुत पदार्थ आहेत, बनवणारे 101 कारागीर सुद्धा आहेत, परंतु इतके सुंदर पदार्थ मला ह्या माझ्या राजवाड्यामध्ये मला भेटले नाही. इतके सुंदर पदार्थ या ठिकाणी आपण मला खायला दिलेले आहेत. मी कृतकृत्य झालो, आपले उपकार मी कधीही विसरू शकत नाही. परंतु ऋषीवर मला एक आश्चर्य पडलेलं आहे, एक कोडं पडलेलं आहे. ते कोडं माझं तुम्ही मनातून पूर्ण माझी शंका ती निरसन करावी. जमदग्नी म्हणतायत, विचारा राजे, काय विचारायचं आहे. त्यावेळेस ते सांगतायत, ऋषी, आपण इतक्या झटपट इतक्या सगळ्यांच्या आमच्या परिवाराची जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याचं रहस्य मला सांगावं. जमदग्नी रेणुकेकडे पाहतायत आणि रेणुका जमदग्नीकडे पाहते. आणि अशा काळामध्ये ज्यावेळेस ते विचारतायत आणि विचारल्यानंतर रेणुका डोळ्यानेच खुणवते की चक्रवर्ती राजे आहेत, महाराजे आहेत, त्यांनी विचारलंय, त्यांना सांगायला काही हरकत नाही आहे, म्हणून सांगा. नेत्राचा होकार आल्यानंतर जमदग्नी सांगायला लागतायत. जमदग्नी म्हणतायत, राजे, आम्ही ह्या घनदाट अरण्यामध्ये राहतोय. ह्या ठिकाणी इंद्राणी आम्हाला प्रसन्न होऊन ही समोर पांढरी शुभ्र गाय जी दिसते ना, ती गाय, ती कामधेनू गाय आहे, ती स्वर्गीची गाय आहे. ती गाय आम्हाला दिलेली आहे.
आम्हाला ज्या ज्या वेळेस भूक लागते, भुकेची इच्छा होते, किंवा कोणी अतिथी आमच्या जर दरवाज्यावर येत असेल, दारावर जर येत असेल, तर आम्ही ह्या कामधेनूजवळ जातो आणि त्याला विनंती करतो. आम्हाला पाहिजे असलेले नसलेले जितकेही पदार्थ आहेत ते सगळे आमच्या समोर तयार असतात. आणि ही सगळी ह्या कामधेनू गायीचीच करामत आहे. राजा गायीकडे पाहतो. अत्यंत पांढरी शुभ्र असलेली ही गायी मनमोहक होती. राजा मनामध्ये विचार करतोय, मी सहस्त्र अर्जुन, या भूतलावर असा कोणी नाही की जो मी इच्छा करेल आणि तो मला देणार नाही, किंवा मी इच्छा केली आणि पुन्हा मला भेटणार नाही. माझ्या मनात यावं, माझ्या तोंडातून शब्द निघावेत, ती वस्तू माझ्या समोर तयार असते. माझ्या राजवैभवामध्ये, माझ्या राजवाड्यामध्ये सगळ्याच गोष्टीची उपलब्धता आहे. सगळेच वैभव माझ्या त्या ठिकाणी दरवाज्यावर पाणी भरतायत. मात्र एवढी सुंदर गाय ही माझ्या दारावर नाही आहे. आणि एवढी चमत्कार असलेली ही गाय ह्या घनदाट अरण्यामध्ये हे दोघे ऋषी आणि पत्नी दोघे राहत आहेत. यांच्यापेक्षा ही गाय जर माझ्या जर राजवाड्यामध्ये असेल तर नक्कीच माझ्या वैभवामध्ये अजून एक मानाचा तुरा येईल. म्हणून ते विनंती करतायत ऋषीवर, ही जी गाय आहे ह्या गायीची शान या झोपडीमध्ये नाही, माझ्या अलंकाराने मढवलेल्या त्या राजवैभवामध्ये आहे. तेव्हा माझी विनंती आहे आपणास, एक राजा, ह्या राज्याचा राजा, चक्रवर्ती राजा आपणास विनंती करतो की ऋषीवर, ही गाय आपण आम्हाला द्यावी. ह्या गायीची शोभा जी आहे ती माझ्या राजवैभवामध्ये आहे, ह्या झोपडीमध्ये नाही. असं म्हणतात ना कि मखमल में पेवन आणि मखमल में हिरे. असं म्हणतात, मखमलमध्ये हिरे लावले तर त्याची शोभा असते. मखमलवर, रेशमावर सुवर्ण ठेवावं किंवा हिरे ठेवलं, हिरे जडले तर ते वस्त्र सुशोभित दिसत असतं. त्या मखमलाला जर तुम्ही डाग लावलेला असेल किंवा कुठे थिगळ लावलेलं असेल तर ती शोभा देत नाही आहे. आज तुमच्या ह्या मखमलावर, हे मखमल सारखं असलेली गाय या झोपडीमध्ये शोभा देत नाही. मखमलावर ह्या ठिकाणी हिरेच पाहिजे, हिरेच जडवलेले पाहिजे. आणि हे असं जे गाय आहे त्या माझ्या त्या मखमलावरच, म्हणजे माझ्या राजवैभवामध्ये शोभा देईल. म्हणून तुम्ही ही गाय आम्हाला द्यावी. चक्रवर्ती राजा मागतोय. दोघे आश्चर्यामध्ये पडलेले आहेत. दोघे एकमेकाकडे पाहतायत. रेणुका जमदग्नीकडे पाहते, जमदग्नी रेणुकेकडे पाहते की आता या राजाला काय उत्तर द्यावं. नाही म्हणावं हा देहदंडाची शिक्षा देईल, हाव म्हणावं तर इंद्राणी दिलेली ही गाय आहे, ही गाय त्या ठिकाणी जाणार नाही, त्यांच्यासोबत जाऊ शकत नाहीये. असे दोन्ही कोड्यामध्ये पडलेले आहेत. शेवटी पर्याय म्हणून जमदग्नी त्या सहस्त्रार्जुनाजवळ जात आहेत. त्यांना विनंती करतायत, राजा आपल्याजवळ सगळ्याच गोष्टीची उपलब्धता आहे. आपल्या तोंडातून काय शब्द निघावेत, सगळ्याच गोष्टी आपल्या समोर तयार आहेत. आपण ह्या गायीचा नाद सोडून द्यावा आणि आम्ही जरी तुम्हाला घेऊन जा म्हणलं तरी ही गाय आपल्या सोबत येणार नाही. आमची विनंती आहे, तुम्ही हे गायीचा विचार मनातून काढून टाकावा. परंतु अहंकाराने आणि मदाने ग्रस्त असलेला तो राजा, तो नाही हे शब्द त्याच्या कानाने ऐकलेलेच नाहीये ना. तो नाही शब्द कसा ऐकेल. तो आग्रह आणि हट्ट करून बसलेला आहे. आज मी तर ही गाय माझ्या राजवैभवामध्ये नेणारच, माझ्या राजवाड्यामध्ये नेणारच. थोडासा रागातच येऊन पुन्हा तो जमदग्नीला सांगतोय की ऋषीवर, आपली जर इच्छा असेल तर ही गाय नक्कीच आमच्या सोबत येईल. आपण त्या गायीला सांगावं, मला ही न्यायचीच आहे. ऋषी सांगतायत, राजे आपण ह्या गायीचा हट्ट सोडावा. शेवटी नाविलाज आहे, ऐकतच नाहीये राजा. त्यावेळी जमदग्नी सांगतायत, राजे आम्ही तर आपणास गाय द्यायला तयार आहे, पण ही जर येत असेल तर आपण नक्कीच न्यावं. ऋषींचा होकार ऐकल्यानंतर सहस्त्रार्जुन आपल्या सैन्याला सांगतोय, आपल्या सैनिकाला सांगतोय, ही गाय जी खुट्याला बांधलेली आहे ती सोडावी आणि आपल्या सोबत घेऊन चालावी. काय आश्चर्य, असा सैनिक त्या गाय सोडण्यासाठी त्या गायीजवळ येतोय. गाय ते खुट्यावरून तो दावण सोडतो काय,
आणि सोबत येण्यासाठी त्याला ओढतो काय? गाय जागची हलत नाहीये, एका सैनिकाला हलत नाहीये, दुसरा सैनिक त्या ठिकाणी पोहोचतो त्यालाही हलत नाहीये, तिसरा सैनिक त्या ठिकाणी पोहोचतोय, सगळे सैनिक त्या ठिकाणी पोहोचतायत, गाय हलायला तयार नाहीये. जशी जशी ओढल्या जाते तसे जसे सैनिक धरून ओढतायत, तशी तशी ती गाय जमिनीवर पाय मारायला लागलेली आहे, पाय आदळायला लागलेली आहे, शेपूट आदळायला लागलेली आहे. आणि हेच आश्चर्य आहे पहा, जशी जशी ती गाय पाय आदळायला लागलेली आहे, शेपूट आदळायला लागलेली आहे, विष्ठा ती टाकायला लागलेली आहे, गोमूत्र त्यातून व्हायला लागलेला आहे. जसा गोमूत्र आणि विष्ठा व्हायला लागलेली आहे, जशी ती पाय खुरे आपली जमिनीवर आदळायला लागलेली आहे, त्या गोमूत्रातून, त्या शेणातून आणि त्या पाय आदळल्यामुळे सैनिक तयार व्हायला लागलेले आहेत. सैनिकही इतके नव्हे, जितके सैनिक त्या सहस्त्रार्जुनासोबत आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या सैनिक त्या गोमूत्राने आणि शेणाने तयार झालेले आहेत, पाय आदळल्यामुळे तयार झालेले आहेत. सगळे त्याला ओढण्याचा प्रयत्न करतायत, तरी ती गाय निघत नाहीये, तिथून हलत नाहीये. शेवटी सहस्त्रार्जुन त्याला ओढण्याचा प्रयत्न करतोय, तरी गाय ओढल्या जात नाही. दोघांचे सैनिक तयार झालेले आहे. हे मूक होऊन पाहत असलेले जमदग्नी आणि रेणुका राजाला विनंती करतायत, राजा आपण याचा हट्ट सोडावं. राजा ऐकायला तयार नाहीये. दोन्हीकडचे सैनिक तयार झाल्यानंतर समोरासमोर उभे राहिलेले आहेत. तुंबळ दोघांचं युद्ध तयार झालेलं आहे, युद्ध व्हायला लागलेलं आहे, तरी गाय जागची हलेना. दोघेही एका बाजूला उभे असलेले जमदग्नी आणि रेणुका हे सगळे दृश्य पाहतायत. राजाला विनंती करतायत, राजा आपण हे हट्ट सोडावं. पण राजहट्ट, बालहट्ट, योगहट्ट आणि स्त्रीहट्ट 4 हट्ट सांगितलेलेच आहे. राजाने आज हट्ट धरलेला आहे. राजा आपला हट्ट सोडेल तो राजा कसला? दोघा सैन्यांचं तुंबळ युद्ध झालेलं आहे. तुंबळ युद्धामध्ये इतकं युद्ध झालेलं आहे की जमदग्नीचं सैन्य सैराभर पळायला लागलेलं आहे. कितीतरी शिर त्या ठिकाणी पडलेले आहेत, सगळं सैनिक मरून पडलेलं आहे, रक्ताचे पाठचे पाठ व्हायला लागलेले आहे. ज्या कळशीमधून पाणी व्हावं, नदीचं पाणी व्हावं, गोड अमृतुल्य पाणी व्हावं, त्या नदीमध्ये रक्ताचा पाठ व्हायला लागलेला आहे, तरी राजा आपला हट्ट सोडायला तयार नाही आहे. शेवटी सगळं सैन्य आपलं त्या ठिकाणी मरणप्राय झालेलं आहे, जमिनीवर पडलेलं आहे, शिराचा पाठ पडलेला आहे, शिराचे शिर पडलेले आहेत, शिरपूर त्या ठिकाणी तयार झालेला आहे. ज्यावेळेस ही आपल्या सैन्याची दानादान उडालेली त्या सहस्त्रार्जुनी पाहिलेली आहे, सहस्त्रार्जुनाला राग आलेला आहे की एवढा मोठा मी चक्रवर्ती राजा, एवढा सहस्त्रबाहू, या ठिकाणी माझ्या 2 हातामध्ये सहस्त्रबाहूचं बल असलेलं, दत्तात्रय महाराजांचं वरदान मला असलेलं, एक गायी माझ्या सैन्याकडून किंवा माझ्या इच्छेने इथून हलत नाही आहे. आणि हे जे झालेलं युद्ध आहे हे ह्या सगळ्या ब्राह्मणामुळे झालेलं आहे. या ब्राह्मणाने जर त्या गायीला माझ्यासोबत जर सुखासुखी दिलं असतं तर हे युद्धही झालं नसतं, एवढी दानादानी उडाली नसती, एवढा माझा अपमानही झाला नसता. हे अपमान ज्यावेळेस त्या सहस्त्रार्जुनाला वाटायला लागलेला आहे, म्हणून सहस्त्रार्जुनाने आपली जी खड्ग आहे, जी तलवार आहे, ती तलवार काढली आहे आणि तो वार करायला लागलेला आहे. जसा तो वार करायला लागलेला आहे जमदग्नीवर, मध्ये रेणुका येते, रेणुकेला मारल्या जातं. पहा, दत्तात्रय महाराजांनी वरदान दिलेलं आहे, तू गायीवर, बाईवर आणि ब्राह्मणावर तिघावर हात उगारू नकोस. आणि ह्या ठिकाणी मतिभ्रष्ट झालेली आहे, मदमस्त झालेला तो, मदाने अंध झालेला तो, मदांध झालेला तो राजा तिघावर हात उचलतोय. ब्राह्मणावर, जमदग्नी हे ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणावर हात उचलला. स्त्रीवर हात उचलू नको, पतीला वाचवण्यासाठी रेणुकामध्ये येते, रेणुकेवर घाव मारले गेले, रेणुकेवर हात उचललं म्हणजे स्त्रीवर हात उचलले गेलेलं आहे. ब्राह्मणावर हात उचललं, स्त्रीवर हात उचललं गेलं. आणि ज्या गायीमुळे एवढं युद्ध झालेलं आहे त्या गायीवर सुद्धा या राजाने वार केलेला आहे. म्हणजे गायही मारलेली आहे, ब्राह्मणही मारलेला आहे आणि स्त्री मारलेली आहे. ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी त्याला निक्षून सांगितलेलं आहे की ह्या तिघावर कधी हात उचलायचं नाही, आज त्या दत्तात्रय महाराजांच्या वरदानालाच ह्या ठिकाणी ती खिंड पडलेली आहे आणि याच्या हात उचलल्या गेलेले आहेत. आणि ज्यावेळेस यांनी वार केलेला आहे, 1-2 नव्हे 21 वार त्यांनी त्या जमदग्नी आणि रेणुकेवर केलेली आहे. आणि वार केल्यानंतर गाया झालेला तो, गाय तर हाती लागली नाही, सैन्यांची दानादान उडालेली आहे, अपमानित झालेला तो राजा सहस्त्रार्जुन त्या ठिकाणावर निघतोय. आणि निघाल्यानंतर
ही जी घडलेली तिन्ही जी पाप आहेत, त्या तिन्ही पापामुळे ज्यावेळेस सहस्त्रार्जुन तिथून आपल्या राजधानीकडे म्हणजे महिकावती नगरीकडे निघतोय आणि पडलेले घाव, त्या घावामुळे 21 घावामुळे राजा निघून गेल्यानंतर ज्यावेळेस रेणुका आहे, रेणुका धावा पोकारते, परशुरामा धाव. आता ह्या ठिकाणी ह्या लीळेमध्ये परशुरामाचं एक पात्र आलेलं आहे. हे परशुराम म्हणजे रेणुका आणि जमदग्नी दोघांचे हे पुत्र आहेत. आणि हेच परशुराम त्या काळामध्ये ज्यावेळेस सहस्त्रार्जुन ह्या ठिकाणी झोपडीमध्ये आलेला आहे, त्या काळामध्ये परशुराम जे आहेत यांचं नाव खरं नाव राम आहे, यांचं नाव राम ठेवलेलं आहे. परंतु महादेवानी यांना परशु म्हणजे जी कुऱ्हाड दिलेली आहे, त्या कुऱ्हाडीला परशु असं म्हटलं जातं. त्या परशुचा आकार त्या कुऱ्हाडीला आहे, म्हणून ह्या रामाचं नाव परशुराम झालेलं आहे. हे परशुराम महादेवाजवळ धनुर्विद्या शिकत होते. ज्यावेळेस मातेने हाक मारली आहे परशुरामा धाव, त्यावेळेस ती रेणुका मातेची जी हाक आहे ती कैलासापर्यंत गेलेली आहे. आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ज्या जीवाला, ज्या परशुरामाला महादेव विद्या धनुर्विद्या शिकवत आहेत, तिथपर्यंत ही हाक पोहोचते. आणि ती हाक पोहोचल्यानंतर महादेव त्यांना सांगतायत की हे रामा, हे परशुरामा, तुझी आई तुझी आठवण करते, तुझ्या आईने तुला हाक मारलेला आहे, तू आईंना आणि तुझ्या वडिलांना भेटायला जा. ज्यावेळेस गुरु, ज्यावेळेस आपले आराध्य दैवत परशुरामाचे आराध्य दैवत असलेले महादेव त्यांना सांगतायत, त्यावेळेस परशुराम तिथून निघतोय, कैलास पर्वतावर निघतोय आणि आपल्या आई वडिलांजवळ म्हणजे त्या घनदाट अरण्यामध्ये ज्या ठिकाणी सहस्त्रार्जुनाने नरसंहार घडवलेला आहे त्या ठिकाणी ते पोहोचतायत. पोहोचल्यानंतर तो रक्ताचा खचाखच पूर पाहतायत, शीर पडलेले त्या ठिकाणी पाहतायत, आपल्या आई वडिलांजवळ आई वडिलांना भेटायसाठी येत आहेत. त्यावेळेस जमदग्नी तर हे मृतप्राय झालेले आहेत. मात्र रेणुका ही आहे, रेणुकेमध्ये अजूनही जीव आहे की आपल्या मुलांना भेटण्यासाठी ती जी आपला जीव रोखून धरलेला आहे. रेणुकेजवळ जवळ येत आहेत. परशुराम ज्यावेळेस आपल्या आईवडिलांना पाहतायत ना, तर परशुरामांना ती जी आपल्या आईवडिलांची अवस्था दिसलेली आहे, ज्या झोपडीमध्ये वेदाचा अभ्यास व्हावा, ध्यान धारणा व्हावी, विद्येचं पीठ असलेलं विद्यापीठ त्या ठिकाणी आज एवढा नरसंहार आणि रक्त पाहिलं जातं. त्यावेळेस अनायशाच आपल्या त्या परशुरामांना अत्यंत राग येतो आणि राग आल्यानंतर ते आपल्या आई वडिलाजवळ जातात. आई वडिलांना, आई वडील तर राहत नाही, परंतु आईला विचारतायत की आई हे कोणी केलेलं आहे. त्यावेळेस आई मागे घडलेली जी कथा, जी अर्जुनाने सहस्त्रार्जुनाने केलेली लीळा, सहस्त्रार्जुनामुळे घडलेलं हे कांड, की त्या ठिकाणी आपल्या मुलाला सांगते. आणि मुलाला सांगितल्यानंतर सांगते की हे जो क्षत्रिय आहे, तुझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की हे जे क्षत्रिय राजे आहेत ना, हे मदानी आणि अहंकाराने मदमस्त आहेत. यांना जेवणाचं वगैरे विचारू नका, परंतु मीच त्यांना विचारायला लावलेलं आहे. आणि त्या जेवणाच्या कारणामुळेच एवढे हे सगळं कांड घडलेलं आहे. हे ज्यावेळेस परशुरामाला कळतं त्यावेळेस परशुराम त्यावेळेसच प्रतिज्ञा करतात की ज्या क्षत्रियामुळे माझ्या आईवडिलांना एवढा त्रास झालेला आहे, माझे वडील त्या ठिकाणी राहिलेले नाहीत, आई माझी घायल झालेली आहे, त्या ठिकाणीच ते घाव पाहतायत, 21 घाव त्या ठिकाणी आईवडिलांच्या अंगावर आहेत. त्यावेळेसच ती प्रतिज्ञा करतात, जितके घाव माझ्या आईवडिलांच्या अंगावर आहेत ना, तितक्या वेळेस मी पृथ्वी ही निक्षत्रिय करेन. आणि म्हणूनच असं म्हणतात की 21 वेळा निक्षत्रिय करणारे हे ब्राह्मण कुळातले असलेले परशुराम, ज्यांचं आमच्या महानुभाव निर्णयामध्ये विग्रह जे आहेत ते विग्रह यांना म्हटलं जातं की अज्ञान विग्रह राम आणि परशुराम. मात्र ज्ञान विग्रहामध्ये रेणुका अशी येते. हे ज्ञान विग्रह असलेली रेणुका, जीव जमदग्नी आहेत ती सामान्य जीव आहेत, परंतु हे विग्रह असलेले रेणुका, ज्ञान विग्रह आणि अज्ञान विग्रह असलेले परशुराम, हे दोघं एकमेकांना ज्यावेळेस ते पाहतायत, आपल्या आईवडिलांच्या अंगावर 21 घाव पाहतायत, त्या ठिकाणीच ते प्रतिज्ञा करतायत की 21 वेळा मी पृथ्वी निक्षत्रिय करेन. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय कशी केली असेल. एक वेळा जर निक्षत्रिय जर झाली तर मग 21 वेळा कसं करता येईल. परंतु ह्याविषयी असं सांगतात की ज्यावेळेस हे आपल्या आईवडिलांचं निक्षेप वगैरे करतात
किंवा ज्यावेळेस आता हे पोहोचल्यानंतर त्यांची माता जी आहे रेणुका ती सांगते की बाळा, आमचा निक्षेप जो आहे, ज्या ठिकाणी कोरी भूमी आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही जीवांचा निक्षेप झालेला नाही आहे, आता अशी तर भूमीच नाही आहे, कारण सगळ्या ठिकाणी कुठे ना कुठे काही ना काहीतरी घडलेलंच आहे. कृमी कीटकांनी सगळी दुमदुमीत भरलेली ही पृथ्वी, या ठिकाणी कोरी भूमी कशी भेटेल? त्यावेळेस ती रेणुका सांगते की बाळा, आमचा जो निक्षेप आहे ना तो कोऱ्या भूमीमध्ये कर, की ज्या ठिकाणी कोणत्याही जीवांचं कधी निक्षेप झालेलं नाही आहे. त्यावेळेस परशुराम विचारतात आपल्या आईला की आई, अशी कोरी भूमी कुठे भेटेल? त्यावेळेस रेणुका सांगते की तू सह्याद्री पर्वतामध्ये जाय आणि सह्याद्री पर्वतामध्ये दत्तात्रय महाराज आहेत, त्या दत्तात्रय महाराजांना विनंती कर आणि त्यांना सांग की माझ्या आईने सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी कोरी भूमी आहे त्या ठिकाणी आमचा निक्षेप करावा. पण आई, मी तर दत्तात्रय महाराजांना कधी पाहिलेलं नाही आहे, मी दत्तात्रय महाराजांना कसं ओळखू? त्या ठिकाणी रेणुका एक शुष्क असलेली काठी, सुकी असलेली काडी उचलते आणि ती आपल्या बाळाच्या हातामध्ये म्हणजे परशुरामाच्या हातामध्ये देते आणि परशुरामाला सांगते की बाळ, ही काडी हातामध्ये घे, ही सुकलेली काडी आहे, परंतु एक लक्षात ठेव, तू सह्याद्री पर्वतामध्ये ज्यावेळेस दत्तात्रय महाराजांच्या नामाचं चिंतन करत जाशील ना, दत्तात्रय महाराजांच्या दत्तांना दर्शन देण्यासाठी जर आराधना करशील ना, तर ज्यावेळेस तुला दत्तात्रय महाराजांचं दर्शन होईल त्यावेळेस ही तुझी सुकलेल्या काडीला सुद्धा कोंब फुटेल, अशी ही रेणुका परशुरामाला सांगते. आणि परशुराम कावड बनून आपल्या मात्या पित्यांना कावडमध्ये टाकून बसवून, जसं श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडमध्ये घेऊन येतो आणि हातामध्ये काडी, असे परशुराम आपल्या जमदग्नी आणि रेणुका दोन्ही आईवडिलांना टाकून त्या कावडीमध्ये सह्याद्री पर्वतामध्ये येत आहेत आणि सह्याद्री पर्वताच्या दत्त नाम करीत, दत्त चिंतन करीत, दत्तात्रय महाराजांचं नामस्मरण करीत, एक वेढा, दोन वेढा, अशी दोन वेळा न काही खाता पिता दत्तात्रय महाराजांची आराधना करीत, नामस्मरण करीत त्या सह्याद्री पर्वतामध्ये दत्तात्रय महाराजांना शोधतायत. अशी लीळा दत्तचरित्रामध्ये आलेली आहे. आणि शोधत असताना ज्यावेळेस तिसरा वेढा सुरुवात करतायत, तहानेने व्याकुल असलेला, भुकेने व्याकुल असलेला हा परशुराम आपल्या आईवडिलांसाठी कोरी भूमीचा शोध घेतोय, दत्तात्रय महाराजांचा शोध घेतोय. तिसरी फेरी मारत असताना त्याला समोरून दिसतोय की कोणतरी पारधीवेशीमध्ये आलेले आहेत. पारधीवेशीमध्ये म्हणजे कमरेला वलकले लावलेले आहेत, चांबडानी गुंडाळलेलं कंबर आहे, सोबत 4 कुत्रे आहेत, हातामध्ये मांस आहे, एका हातामध्ये मदिरा आहे, सोबत कोणतरी अनंग आहे. असं पारधीच्या वेशामध्ये पाठीवर धनुष्य लावलेले आहेत, पाठीमागे भाता आहे आणि अशा अवस्थेमध्ये समोरून कोणतरी येतंय, सोबत कोणतरी अनघा म्हणजे स्त्री आहे. असे समोरून येताना कोणतरी परशुराम पाहतोय. आणि परशुराम पाहिल्यानंतर जशी दोघांची समोरासमोर भेट, दोघेही एकमेकाला क्रॉस होत आहेत, एकमेकाच्या शेजारून निघतायत ना. दत्तचिंतनामध्ये मग्न असलेला हा परशुराम, याला मात्र दत्तात्रय महाराज समोरून आलेले हे ओळखलेलंच नाही आहे. कारण दत्तात्रय महाराजांची नानावेशी क्रीडा आहे, कधी बालरूपामध्ये आहे, कधी मातंग वेशामध्ये आहे, कधी पारधी वेशामध्ये आहे, परंतु दत्तात्रय महाराज कोणत्या वेशामध्ये समोरून येतील हे सांगता येत नाही आहे. नानावेशी क्रीडा दत्तात्रय महाराजांची. त्यावेळेस ज्यावेळेस दोघे एकमेकाला क्रॉस करतायत ना, एकमेकाच्या समोर शेजारून निघतायत ना, त्यावेळेस ते समोरून निघून गेल्यानंतर थोडंसं पुढे जात आहेत. दत्तचिंतनामध्ये मग्न असलेला परशुराम अचानक पाहतोय की सुकी दिलेला ते काडीला, ती काडी सुकीची 2 वेढे, तिसरा वेढा सुरू आहे, तरी आतापर्यंत सुकी असलेली ही काडी अचानक हिरवी होते, लुसलुसीत त्याला अंकुर फुटतायत. हे ज्यावेळेस तो पाहतो ना, ती कावडी खाली ठेवतोय आणि पळतच माघारी फिरतोय. आणि ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराज म्हणजे पारधी वेशामध्ये निघालेले आहेत, त्या पारध्यांच्या जवळ समोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात करतोय, त्याच्या समोर पडतोय, त्यांना सांगतोय की दत्तात्रय महाराज, दत्तात्रय प्रभू, आपण मला पारधी वेशामध्ये भेट दिलेली आहे, मी ओळखलेला आहे. ज्यावेळेस तो ब्राह्मण एक समोर साष्टांग प्रणिपात करतोय, दंडोत घालतोय ना, त्यावेळेस ते पारधी वेशात असलेले दत्तात्रय महाराज त्याला सांगतायत, अरे दूर हो, अरे दूर हो, तू ब्राह्मण आहेस, आम्ही पारधी आहोत आणि हे काय करतोस? त्यावेळेस परशुराम सांगतो, नाही प्रभू,
मी आपल्याला ओळखलेलं आहे. आपण जगज्ञते परमात्मा प्रभू आहात, सृष्टीचे मालक चालक आहात. ही माझे आई वडील आहेत. माझ्या आईची इच्छा आहे की ह्या कोरी भूमीमध्ये त्यांचा निक्षेप व्हावा आणि कोरी भूमी आपणच देऊ मला शकतात. म्हणून माझ्या आईने सांगितलेलं आहे की ज्यावेळी दत्तात्रय महाराजांचं तुला दर्शन होईल ना, त्यावेळी शुष्क असलेली काडी ह्याला कोंब फुटेल. आणि ही समोर तुमच्या काडी मी आता हातात धरलेली आहे देवा. ही शुष्क असलेली काडी आता ही हिरवी गार झालेली आहे, लुसलुशीत त्याला कोंब फुटलेले आहेत. मी ओळखलेलं आहे प्रभू, आपणच दत्तात्रय महाराज आहात. आपण माझी इच्छा पूर्ण करावी. आणि माझी आईची इच्छा होती आहे की आपण दत्तात्रय महाराजांनी मला ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांचे दर्शन मला व्हावेत आणि दत्तात्रय महाराजांच्या दानानेच आमच्या ह्या देहाचा निक्षेप जो आहे तो कोऱ्या भूमीमध्ये व्हावं. कोरे भूमीची शोध आणि आपली शोध घेत मी ह्या सह्याद्री पर्वतामध्ये आलेलो आहे. अशी ज्यावेळी दत्तात्रय महाराजांची भेट होते, दत्तात्रय महाराजांना सगळी वार्ता परशुराम सांगतायत. आजही त्या ठिकाणी माहूरगडावर परशुराम भेट ज्या ठिकाणी झालेली आहे तेही स्थान त्या ठिकाणी आज उपलब्ध आहेत. सहस्त्रार्जुनाला वरदान दिलेलं आहे तेही स्थान मेरुवाळ तळ्याजवळ आजही उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी बाण मारायला लावलेला आहे परशुरामांना, तेही स्थान आज दत्तात्रय महाराजांच्या त्या सह्याद्री पर्वताच्या माहूरगडावर आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ज्या ठिकाणी भेट झालेली आहे परशुरामाची, परशुरामाला भेटल्यानंतर परशुराम विनंती करतायत, देवा माझ्या आईवडिलांचा निक्षेप करायचा आहे, तर त्यासाठी कोरी भूमी असावी, कोरी भूमी पाहिजे. त्या ठिकाणाहून जवळ दत्तात्रय महाराजांनी आपल्या अंगुलीने निर्देश केलेला आहे की ती कोरी भूमी आहे. आजही ज्या ठिकाणी रेणुकेचं मंदिर आहे ती कोरी भूमी आजही त्या ठिकाणी आहेच. ती दत्तात्रय महाराज लांबूनच अंगुलीचा निर्देश करतायत. परंतु अंगुलीचा निर्देश करत असताना त्याला सांगतायत की ह्या कोरी भूमीमध्ये निक्षेप करण्या अगोदर तुला सप्तगंगेचं जे पाणी आहे ते पाणी आणावं लागेल. त्यावेळेस तो परशुराम विनंती करतोय की देवा ह्या सप्तगंगेचं पाणी आणायला मला तर भरपूर वेळ लागेल, मग तोपर्यंत निक्षेप कसा थांबेल. त्यावेळेस ते सांगतायत की ज्या ठिकाणी परशुरामाने बाण मारलेलं आहे आजही ते स्थान आहेच. त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी अंगुली निर्देश केलेला आहे आणि ह्या ठिकाणी पाणी मार. त्यावेळेस परशुराम आपल्या बाणेने त्या ठिकाणी बाण पृथ्वीवर मारतोय, पाताळामध्ये घालतोय आणि पाताळातून सप्तगंगेचं पाणी त्या ठिकाणाहून निघतोय. ते आपल्या पात्रामध्ये घेऊन दत्तात्रय महाराजांजवळ येतोय. दत्तात्रय महाराजांना विनंती करतोय, देवा सर्व तीर्थ जे आहेत ते आपल्या श्रीचरणाजवळ आहेत. आपण जर ह्या श्रीचरणाचा अंगठा जो आहे तर ह्या पाण्यामध्ये जर बुडवला ना तर ह्यापेक्षा अजून दुसरं कोणी तीर्थ असू शकत नाही. हे सप्तगंगेचंच तीर्थ आहे. आपण ह्या ठिकाणी फक्त आपल्या अंगुठा जो आहे तो पायाचा तो बुडवावा, म्हणजे हेच सप्तगंगेचं तीर्थ होईल. असे हे तिन्ही जे स्थान आहे, अवलोकन स्थान किंवा ज्या ठिकाणी परशुरामाने मांडलेलं आहे ते बाणाचं स्थान, किंवा आज कोरी भूमी ज्या ठिकाणी रेणुकेचा निक्षेप केलेला आहे तीही भूमी आजही त्या ठिकाणी आहे. सहस्त्रार्जुनाला वरदान ज्या ठिकाणी दिलेलं आहे तेही स्थान आज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा ह्या सह्याद्रीच्या त्या पर्वतामध्ये, सह्याद्रीच्या त्या माहूरगडाच्या सह्याद्री पर्वतावर आज सगळेच स्थान आपल्याला उपलब्ध असलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी त्या पाण्यामध्ये आपला अंगठा बुडवलेला आहे किंवा धुतलेला आहे आणि असं सर्व तीर्थ म्हणून मग ते परशुरामाने त्या पात्रामध्ये घेत आहेत. ज्या ठिकाणी कोरी भूमी आहे त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज त्यांना दाखवत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना निक्षेप करायला सांगतायत. निक्षेप काय करायला सांगतायत असं म्हणतायत की त्या ठिकाणी त्याच्याविषयी अशी एक लीळा आहे की अत्यंत प्रेम असलेलं ते परशुराम दत्तात्रय महाराजाला विनंती करतायत, दत्तात्रय प्रभू आपल्याविषयी मी ऐकलेलं आहे, आपण अमोघ दर्शन आहात, आपण भेटल्यानंतर जी इच्छा असेल ती पूर्ण करता, तेव्हा माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या आईला जिवंत करावं. दत्तात्रय महाराजांचं भेटल्यानंतर जी भेटलेलं आहे, ज्याला दर्शन तर देतच नाही आणि दिल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण करणारच. दत्तात्रय महाराज त्यांना होकार देत आहेत, परंतु त्याला सांगताय की तुझ्या आईचं निक्षेप करावं किंवा अग्नी द्यावं अशी इच्छा आहे, पहिले अग्नी तू दे. परंतु एक लक्षात ठेव, ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तू अग्नी देशील त्या ठिकाणी तू पाठ करून उभा राहायचं आहे आणि ज्यावेळेस पाठ करून उभा राहशील ना तुझी माता जागृत होऊन जिवंत होऊन पुन्हा त्या अग्नीतून बाहेर येईल. परंतु एक अट आहे, तू मागे वळून पाहायचं नाहीस. तू जर मागे वळून जर पाहिलंस तर ती बाहेर येणार नाही.
ईश्वराची आज्ञा, दत्तात्रय प्रभूंची आज्ञा, दत्तात्रय प्रभूंनी निक्षेप सांगितलेला आहे त्या ठिकाणी ते करतायत. त्या ठिकाणी निक्षेप करण्यासाठी सरण वगैरे रचतायत. परंतु पारधी वेशामध्ये असलेले दत्तात्रय महाराज, एका हातामध्ये चौरी आहे, एका हातामध्ये मास आहे. त्या चौरीमध्ये मध्य आहे. ज्या ठिकाणी निक्षेप केला गेलेला आहे त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज जात आहेत. त्या ठिकाणी मध्याचा शिडकाव करतायत. ज्या हातामध्ये ती मास आहे ते मास त्या ठिकाणी टाकतायत आणि भोग पाव असं म्हणतायत. असं म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी सरण रचल्या गेलेलं आहे त्या ठिकाणाहून दत्तात्रय महाराज ही वरदान देऊन परशुरामाला की तू ह्या ठिकाणी त्यांचा निक्षेप कर, ह्या ठिकाणी अग्नी डाग दे, मात्र मागे वळून पाहू नको, असं म्हणून त्या ठिकाणाहून निघून जात आहेत. निघून गेल्यानंतर संपूर्ण तयारीनिशी तयारी करून ज्यावेळेस परशुराम आपल्या आईला अग्नी देतोय, रडायला लागलेले परशुराम रडतायत. त्या ठिकाणी आपल्या आईला अग्नी दिल्यानंतर त्या अग्नीकडे पाठ करून उभे राहत आहेत. थोडा वेळ अग्नी जळत राहते, काहीतरी आवाज होतोय आणि आवाज होत असताना त्यांना असं काहीतरी सरण पडल्यासारखं वाटतंय. त्यांना असं वाटतंय की अग्नी जळते, अग्नी जळते, काहीतरी त्याच्यातून निघतंय. दत्तात्रय महाराजांनी सांगितलेलं आहे, दत्तात्रय महाराज खोटे बोलणारच नाही, खोटे वरदान देणारच नाही आहे, असं म्हणून त्यांना थोडा वेळ दम धरतायत. एखाद्या आपणच धरावं की आईची अग्नी दिल्या जाते आणि आपण पाठ करून उभे राहतोय आणि कोणतरी आपल्याला सांगून जातोय की तू पाठ आईकडे पाहू नकोस, आई तुझी जिवंत होईल. आपण किती वेळा त्या ठिकाणी दम धरू शकतो. शेवटी अज्ञान विग्रह आहेत परशुराम. थोडा वेळ थांबतायत. त्यांना असं वाटतंय की दत्तात्रय महाराजांनी नक्कीच आपल्याला फक्त समजूत घालण्यापुरतं एवढं सांगितलेलं आहे आणि निघून गेलेले आहेत. थोड्या वेळ दम निघताय, परंतु मनाची चंचलता त्यांची वाढत चाललेली आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांना असं वाटतंय की आई जर बाहेर निघाली असती तर नक्कीच मला आवाज दिला असता, नक्कीच मला हाक मारली असती. परंतु एक मन म्हणतंय नाही, दत्तात्रय महाराजांनी सांगितलेलं आहे पूर्ण अग्नी जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत पूर्ण होणार नाही, पूर्ण आई बाहेर निघणार नाही. अशा मनाच्या द्वंद्व स्थितीमध्ये असतानाच आता मात्र चलबिचल असलेलं त्या परशुरामाचं मन कुठेतरी जोर धरते की नक्कीच दत्तात्रय महाराजांनी आपल्याला काहीतरी समजूत घातलेली आहे, आपण निघून गेलेले आहे. जिवंत असलेला माणूस आपल्याला समजूत घालून निघून जातोय की मृत असलेला तो जिवंत होईल, परंतु मृत असलेला जिवंत कसा होईल याच्या ताळमेळीमध्ये घालमेलमध्ये परशुराम कुठेतरी आपलं जो धाडस आहे, आपलं धैर्य आहे ते हरून बसतायत. आणि अर्धवट जळालेलं ते प्रेत चलबिचल झालेले परशुराम मागे वळून पाहतायत आणि मागे वळून पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की रेणुका जी आहे, अग्नीमधून प्रज्वलित असलेल्या अग्नीमधून शिर बाहेर निघालेला आहे, ऊर बाहेर निघालेला आहे, छाती एवढी बाहेर निघालेली ती रेणुका ज्यावेळेस परशुराम मागे पाहतायत ना तिथंच थांबलेली आहे. आणि तिथंच थांबल्यानंतर असं म्हणतात की ते जागृत असलेलं ते रेणुकेचं स्थान परशुरामाने मागे पाहिल्यामुळं त्या अग्नीतून जेवढं म्हणजे छाती एवढं निघालेलं जे रूप आहे तेच रूप आज त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी ज्यांची स्थापना केलेली आहे, ज्यांचा निक्षेप त्या ठिकाणी केलेला आहे, ज्या ठिकाणी भोगपाव म्हणून मध्य आणि मांस टाकलेला आहे, जी कोरी भूमीमध्ये दफन केलेली आहे, तीच रेणुकेचं स्थान आज त्या ठिकाणी आहे. अशी दत्तात्रय महाराजांनी त्या रेणुकेचं आणि जमदग्नीचं दोघांची कोरी भूमीमध्ये निक्षेप केलेला आहे. अशी ही सहस्त्रार्जुना वरदान, परशुराम आणि परशुरामाची भेट आणि रेणुकेचा निक्षेप ह्या तीन लीळा आपण ह्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. परंतु सुडाने ग्रसित असलेले हे परशुराम ज्यावेळी दत्तात्रय महाराजांना सगळी कथा सांगितलेली आहे ना की दत्तात्रय महाराज आपल्या वरदानामुळे सहस्त्रार्जुन ह्या पर्यंत पोहोचलाय, इथपर्यंत पोहोचला आहे. त्याने गायही वधलेली आहे, ब्राह्मणही वधवलेला आहे आणि माझी आई स्त्री आहे ती स्त्री सुद्धा वधवलेली आहे. आता कसं होईल? आता तर मी शपथ खाल्लेली आहे की मी पृथ्वी 21 वेळा निक्षेत्र करेन. माझ्या आईवडिलांवर घाव मारलेले आहेत, ते 21 घाव आहेत, 21 वेळा मी पृथ्वी निक्षत्रिय करेन. दत्तात्रय महाराजांच्या वरदानामुळे चिरंजीव झालेले हे परशुराम, सप्त चिरंजीव आहेत त्यातले हे चिरंजीव आहेत. दत्तात्रय महाराजांनी वरदान दिलेलं आहे चिरंजीव होशील म्हणून. चिरंजीव झालेले आहे ते सांगतायत की मी जर आता हे जर पण उचललेलं आहे, मी सहस्त्रार्जुनांना वध करेन, त्यांना मारेनच, परंतु आपल्या वरदानामागे तो लपलेला आहे. आता कसं होईल?
त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज सांगतायत मी वरदान दिलेलं हे खरं आहे, परंतु ज्या 3 गोष्टी त्याला करू नको म्हणून सांगितल्या तीन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्याच्यामुळं मी जरी त्याला वरदान दिलेलं असेल तर ते निष्फळ होईल, आता ते कामी येणार नाही. आणि असं सुराने पेटलेले हे परशुराम सहस्त्रार्जुनावर हल्ला काय करतायत, नेस्तनाबूत करतायत, सहस्त्रार्जुनाला संपवत आहेत आणि सहस्त्रार्जुनाचा आणि परशुरामाचं घमासान युद्ध होत आहे आणि घमासान युद्धामध्ये परशुराम सहस्त्रार्जुनाचा वध करतायत. असे हे सहस्त्रार्जुन वरदान आणि सहस्त्रार्जुनाचं शेवट ह्या लीळेमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. असे ह्या परशुरामाला वरदान, सहस्त्रार्जुना वरदान आणि निरडुकेचं निक्षेप.